हाय, मी अर्चना. दिवाळी म्हटली की प्रत्येक गृहिणीची फराळ बनवण्याची तयारी चालू असते. तसं बाजारामध्ये प्रत्येक गोष्टी विकत मिळतात, पण घरी बनवल्याची टेस्टच वेगळी असते. तर आजही मी माझ्या फराळाची सुरुवात केली. सर्वात अगोदर चिवडा बनवायला घेतला. चिवडा छान टेस्टी लागावं म्हणून अगोदर तेल आणि हळदमध्ये मुरमुरे गरम करून घेतले आणि मग बाकीचे साहित्य तळून घेतले. ते सर्व एकत्र केले. 2-3 मिनटं छान मिक्स करून घेतले आणि माझी भाची आलेली होती, तिला खायला दिला. ती म्हटली खूप छान झालं आहे मामी. मग नंतर गुलाबजामुन बनवायला घेतले. त्याच्या खव्याचे गुलाबजामुन असल्यामुळे त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा मिक्स केला, खाण्याचा सोडा टाकला. छान असे गुलाबजामुन गोळे बनवून घेतले आणि एकीकडे गरम पाक करायला ठेवलं. एकीकडे पाक तयार झाला आणि एकीकडे गुलाबजामुन तळून तयार झाले. पाक थंड झाला आणि मग गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकले. बघू शकता तुम्ही किती छान गुलाबजामुन फुगलेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.